कोण म्हणतंय देत नाही? आषाढी एकादशीच्या तोंडावर रुग्णवाहिका चालकांकडून 1 जुलैपासून काम बंद आंदोलन। रुग्णवाहिका चालक व डॉक्टर्स यांच्या सरकारने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा 1 जुलैपासून काम बंद आंदोलन करण्यात। नागेश नरळे। महाराष्ट्रातील असंख्य वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर नगरीमध्ये लाखो भावी भक्त दर्शनासाठी येत असतात। असं म्हणतात की पंढरीचा विठुराया सर्व भावी भक्तांच्या व्यथा अडचणी जाणून घेत त्याला योग्य दिशा दर्शवतो, परंतु या पंढरी नगरीमध्ये येणाऱ्या लाखो भाविक भक्तांच्या आरोग्याची काळजी घेणारे व सदैव तत्पर असणारे रुग्णवाहिका डॉक्टर्स व चालक यांच्या समस्या आता कोण सोडणार हा प्रश्न उपस्थित होत आहे। 108 रुग्णवाहिका सेवा म्हणजेच महाराष्ट्रातील एक सदैव तत्पर राहणारे व अग्रगण्य सेवा म्हणून समजली जाते, परंतु ऐन आषाढी एकादशीच्या तोंडावर रुग्णवाहिका चालक व डॉक्टर्स यांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व रुग्णवाहिका चालकांनी 108 रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य संलग्न सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियन सिटू यांच्या वतीने 1 जुलैपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे। काय तुमचं काय विषय, रुग्णवाहिके सेवकांचा काय विषय तुमचा? आम्ही रुग्णवाहिका सेवेमध्ये 12 तास काम करतो, आम्हाला 12 तासाचा मोबदला दिला जात नाही। तर आमची मागणी आहे 8 तासाचं आम्हाला जे समान काम समान वेतन आहे, जी GR नुसार जे शासनाच्या नियमानुसार जे लागू आहे तसं आम्हाला अद्यापर्यंत मिळालेलं नाही। तरी आम्हाला वरचे जे 4 तास आम्ही काम करतो त्याचा आम्हाला शासनाने आणि पुरवठादार कंपनीने त्याचा मोबदला द्यावा, ही आमची प्रमुख मागणी आहे। बर, पुढे तुमचं काय म्हणजे काय जर आमची ही मागणी जर प्रशासन आणि सेवा पुरवठादार कंपनी जर मागणी मान्य नाही केली तर 1 जुलैपासून आमचे बेमुदत संप आहे। जर याच्या संपामध्ये जर कोणता अनौपचारिक जर प्रकार घडला तर याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आणि सेवा पुरवठादार कंपनी राहील। पंढरपूरमध्ये मोठी आषाढी वारी आहे, तिथे लाखो भाविक येतात। जर याच्या भाविकांमध्ये जर काय कोणती गैरसोय झाली, एखाद्या भाविकाला जर ॲम्ब्युलन्स वेळेवर नाही मिळाली तर याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आणि सेवा पुरवठादार कंपनी राहील, याची जबाबदारी त्यांनी घ्यावी। वेतनवाढ एक समान व्हावी तुमची मागणी किती वर्षापासून, किती दिवसापासून? 2017 पासून आम्ही मागणी करतो। बरं, अद्याप त्यांनी केलं नाही? अद्याप केलेली नाही। आमचा विषय आहे 2014 पासून महाराष्ट्रामध्ये 108 ॲम्ब्युलन्सवरती इमर्जन्सी असिस्टंट म्हणून महाराष्ट्रात 2000हून अधिक लोक आम्ही काम करतोय। आणि 2017 पासून काय शासनाचे निर्णय झाले, काय कोर्टाचे आदेश झाले, त्यानुसार ज्या मागण्या आमच्या होत्या त्या मागण्याच्या धोरणात्मक काय निर्णय शासनाने किंवा कोर्टाने दिलेले आहेत, पण त्याची अंमलबजावणी अजून शासनाकडून किंवा सेवा पुरवठादाराकडून आत्तापर्यंत झालेली नाही। आणि ह्याच्यामुळे ऑल महाराष्ट्रामध्ये सर्व पायलट बांधवांमध्ये ह्या गोष्टीचा रोष आहे। आणि त्या रोषाच्या ह्याच्यामुळे आज 1 जुलै 2025ला आम्ही काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। आणि त्याच्यामध्ये प्रशासन आणि कंपनी ही त्या गोष्टीला जबाबदार असेल। काय काय मागण्या असतील तुमच्या? काय आमच्या प्रमुख मागण्या आहेत की मिनिमम वेजेस 70च्या मिनिमम वेजेस ऍक्ट प्रमाणे, कामगार कायद्याप्रमाणे जे शासनानं किंवा कोर्टानं ज्या गोष्टी कर्मचाऱ्यांसाठी दिलेल्या आहेत त्या गोष्टी सेवा पुरवठादाराकडून त्या कर्मचाऱ्यांना मिळत नाहीत, हे आमचं मोठं दुर्दैव आहे। आणि त्याच्यासाठी आम्ही 2017 पासून लढा देतोय। वेळोवेळी आम्ही आझाद मैदानावरती आंदोलनं केली, शासन दरबारी पत्रव्यवहार बऱ्याच वेळा केला। 2017 पासून आमचा पत्रव्यवहार आज तागायत आत्तापर्यंत चालू आहे, पण त्या पत्रव्यवहाराला शासनाकडून आणि कंपनीकडून ही केराची टोपली दाखवली जाते। आणि सर्वसामान्य पायलट लोकांचा जो वेतनवाढीचा विषय आहे हा दाबून ठेवण्याचा प्रयत्न शासनाचा आणि कंपनीचा आहे का, असा प्रश्न आता आम्हाला पडला। किती वर्षापासून तुमचं ती वेतनवाढीसाठी मागणी होती? 2014ला प्रोजेक्ट लॉन्च झाला, त्यावेळेस 8000वर ह्यांनी जॉईन केलं। आणि त्यानंतरची जी सुरुवात झाली 1000 रुपये इन्क्रीमेंटनी, आता पेमेंट आम्हाला मिनिमम वेजेस प्रमाणे जे द्यायला पाहिजे ती पेमेंट कंपनीकडून आम्हाला भेटत नाही। म्हणजे आज तागायपर्यंत तुम्हाला भेटलं नाही भेटलं। बरं, काय मागणी राहील तुमची? आमची प्रामुख्याने एकच मागणी आहे की पायलट लोकांच्या कुटुंब, त्यांच्या घरातली मुलं असतील, त्या मुलांचा विषय असेल, त्यांच्या शिक्षणाचा असेल, बाकीच्या गोष्टी असतील, आरोग्याचा असेल, तर ह्या जर कंपनीने किंवा या सेवा पुरवठादाराने व्यवस्थितपणे जर ह्या कर्मचाऱ्यांना जर मानधनवाढ केली, त्या पद्धतीने त्यांनी मानधन दिलं तर ती त्यांच्या मुलाबाळांना शिकवू शकतील। आज 17-18 हजार रुपयेमध्ये आज ह्या 2025 मध्ये काय कंडिशन आहे, घर कसं चालू शकतं किंवा काय होऊ शकतं हे प्रत्येकाला माहीत आहे।
म्हणजे खर्च वाढलेत पण हे कंपनीने पगारी तुमच्या पीएफ तुमचा अजून आज सकाळपर्यंत दिलेला नाही वाढलेला. कंपनीनं 2014 ते 17 या 3 वर्षामध्ये आमचा पीएफ 1 रुपया कट केलेला नाही आणि आता सध्याची अशी परिस्थिती आहे की 10 ते 11 महिन्यापासून आमचा ESI बंद आहे. आम्हाला कुठलाही मेडिक्लेम नाही आणि ह्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी गाड्या जीर्ण झाल्या आहेत, गाड्या एक्सपायर झालेल्या आहेत, शॉर्ट सर्किट होऊन गाड्याला आग लागून गाड्या टोटली जळून खाक झालेले आहेत आणि त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा आमच्या पायलट बांधवांना कुठलंही मेडिक्लेम किंवा ESIची तरतूद या कंपनीनं आतापर्यंत करून दिलेली नाही. काय कशासाठी आंदोलन पुकारणार आहे तुम्ही? महाराष्ट्र आपत्कालीन सेवा वैद्यकीय सेवा ही 108 रुग्णवाहिका यावर काम करणारे डॉक्टर व पायलट दोघेही गेले 10 ते 12 वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि याच्यामध्ये काम करताना कंपनीकडून ह्या लोकांच्यावर अन्याय आणि जुलमी वागणूक मिळत आहे. जे काही लोक ही काम करतात त्यांना समान काम समान वेतन ही मिळत नाही. आणि कंपनी सर डॉक्टरला एम्प्लॉय म्हणून मानून घेत नाही. रिटर्नरशिपवर कंपनी काम करून घेते सगळ्या डॉक्टरांकडून आणि यांचं जे पेमेंट निघतं आपलं महिन्याचं जे पेमेंट निघतं महिनाभर डॉक्टर काम करतात हे पेमेंट सर ह्याच्यामध्ये पारदर्शकता नाही कुठल्याही प्रकारची. फिक्स पेमेंट नाही का तुम्हाला? फिक्स पेमेंट नाही आणि सर हायर पेमेंट मधून कटिंग केलं जातंय. जी बोनस मिळायला पाहिजे ती मिळत नाही. आणि महिन्याला आपण किती ड्युट्या केल्या आणि त्यात म्हणजे कटिंग केलं जातं. प्रत्येकाची ड्युटी आपण जेवढ्या ड्युट्या केल्या तेवढ्या लावल्या जात नाहीत आणि त्या प्रमाणात आपल्याला पेमेंट मिळत नाही आणि पेमेंट स्लिपला पण आपण असं किती ड्युट्या केल्या काय असं मेन्शन येत नाही. या सगळ्याला तुम्ही कोणाला जबाबदार धरणार आहे? ह्या सर्वाला जबाबदार सर कंपनीच आहे टोटल. कारण गव्हर्नमेंटनं त्यांना ज्या प्रमाणात दिलेलं आहे त्या प्रमाणात आम्हाला खाली ते मिळत नाही. कधीपासून चालू आहे हे? किती वर्ष झालं? 2014 पासून सर असंच चालू आहे. गेली 10 ते 12 वर्ष जी डॉक्टर काम करतात या सगळ्यांवर आजपर्यंत अन्यायच होत आलेला आहे. आणि बरेचसे म्हणजे कंपनीनं ओळखून घेतलेलं आहे की डॉक्टरांना या सिस्टीमची गरज आहे. त्याच्यामुळे ह्या लोकांकडून जे वर प्रस्थापित जे बसलेले आहेत त्या सर्व राजकारण्यांकडून कंपनीसोबत मिळून ह्या गोष्टी साधल्या गेलेल्या आहेत. मग आता काय म्हणजे पुढचं काय आंदोलन आम्ही सर 1 तारखेला 1 जुलै 2025 रोजी जे पायलट लोकांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे काम बंद आंदोलन काही आषाढी वारीच्या दरम्यान पंढरपूरमध्ये होणार आहे. तर पूर्ण महाराष्ट्रातली लोक डॉक्टर व पायलट ही दोघं मिळून ही काम बंद आंदोलन आम्ही सक्सेसफुल करणार आहे. या ऐन आषाढी वारीमध्ये जर एखादी अनावधानाने एखादी जर घटना घडली तर त्या घटनेसाठी सर्वस्वी ही कंपनी भारत विकास ग्रुप BVG ही कंपनी सर्वस्वी यासाठी जबाबदार राहणार आहे. प्रशासन व भारत विकास ग्रुप ही कंपनी या ठिकाणी अनावधानाने एखादी जर घटना घडली तर त्याच्यामध्ये सर्वस्वी ते जबाबदार राहणार आहे.